नमस्कार मित्रांनो, आरटी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता चाललो आहे आम्ही नदीवर चाललो आहे. भाई फॉलोअर्स भेटलेत तिथं. भाई फॉलोअर्स पण मजा घेतात. इकडून पाठवून घे ना, पाठवून जाऊ ना. इकडचं पण एक मूर्ती आहे ना. तर आता चाललो आहे नदीवर आम्ही. का आता वाजायला आले काहीतरी, किती वाजलेत रे? 11:30 वाजले. 11:30 वाजलेले आहेत आमच्या इथं ना, तुमच्या इथं आलो जरा महाराजांची. हे बघा किती भारी ट्रे. तर भावांनो चाललं आहे आता बदलापूर नदीला, कारण की आता 11:30 वाजलेले आहेत. तर उद्या शिवजयंती आहे. तर तुम्हाला पण शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा. ॲडव्हान्सच देतो तुम्हाला पण. आता चालू पडापट पोचतो आहे, कारण की तिथं फंक्शन आहे असं मला तर वाटतं आहे. कारण की थोडं जर माणसं असतील तर तिथे थोडंफार तर काही ना काही असेलच फंक्शन. नॉर्मल आता पोचतो आहे मी पण. तर आज बलिदान मास पण आहे आणि आता 12 नंतर तर शिवजयंती पण चालू आहे. तर आता मला तर समजत नाही कधी मीच कन्फ्यूज आहे कधी, कारण की आपलं बलिदान मास पाळायचं, तिकडं आपण आपलं हे करायचं, दुःख करायचं का इकडं आता शिवजयंती पण आहे. तर नंतर तर काय करायचं मला ते समजत नाही कधी. चला आम्ही चाललो आहे आता. तर तुम्हाला मी भावनं पोचलो आहे आता महाराजांच्या इथं बदलापूर नदीवर. आता फंक्शन काय आहे मला पण बघायला लागेल, कारण की अजून तर इथं काय नाही. तुम्हाला पण दाखवतो. पोचतो ते आता 2 मिनटात, कारण की काही ना काय असेलच फंक्शन, थोडाफार तर असेलच. बघू, तुम्हाला पूर्ण आतमधला व्ह्यू दाखवतो, सगळं दाखवतो. चला बाई बघा, फुल सजवलेलं आहे. एक नंबर केला आहे. लुक कसा येतो, एक नंबर. चला मी पण चाललो आहे आता आतमध्ये. चला आलेलो इथं महाराजांच्या इथं, पण आत्ता तर एंट्री नाही आहे, कारण की जे डेकोरेशन चाललं आहे सगळं चाललेलं आहे. तर ते एंट्री तर दिली नाही आता, कारण मी जात होतो आतमध्ये पण ते बोलले का बंद आहे म्हणून. तर आता बाहेरूनच दर्शन होते. तर तुम्ही पण बघा जरा, एकदम सजवलेलं आहे. का आत्ता तर एंट्री देत नाही, कारण की आतमध्ये काहीतरी असेल, अजून काहीतरी करण्याचं बाकी असेल म्हणून एंट्री देत नाही. बघू आता मी इथं 12पर्यंत आहे, काय होतं. एंट्री भेटली तर जाऊ आता आतमध्ये आपण. तर भावनं येऊन थांबलेलो आहे, अजून तर 12 नाही वाजलेले. कारण की मला तर असं वाटतंय, कारण 11:46 झालेले आहेत. फायर शो होतो का नाही होत मी तेच विचारत आहे, कारण म्हणून मी आलो इथं. बोललो जरा भारी व्हिडिओ भेटतील, जरा एकदम चांगलं वाटेल जरा मला पण. तर मी आलेलो. तर अजून तर वेळ आहे अजून. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण की आता बलिदान मासचं बोलतो आहे मी, कारण मी आता जॉबवर होतो. मला लय जणांनी विचारलं काय आहे, उपवास आहे, काय आहे. तर मी सांगितलं त्यांना बलिदान मास म्हणजे मी पाळतो, गोड चिकन सगळं गोष्ट. हां पण मी केस नाही हे केले आता, कारण की अजून लय लास्ट विषय करू तो गोष्ट आपण. तर लय जणांना मी सांगितलं पण तर काय गोष्ट आहे. तर असे मी मराठीत पोरं होती, तर त्यांनाच माहिती नाही का बलिदान मास म्हणजे काय. त्यांनी पहिल्यांदाच नाव ऐकलेलं आहे. तर मला त्याचं तर थोडंसं तरी हे वाटलं का बाबा आपल्याच माणसांना आपल्याच माहिती नाही का बलिदान मास म्हणजे काय ते. तर तिथे थोडंसं वाईट वाटलं. आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी डाय मला सांगितलं, बोलले का बाबा तू चप्पल सोडली म्हणजे मला तिथं समजलं का बाबा बलिदान मास पाळलेला आहे. तर मला पण थोडी गोष्टी नव्हत्या माहिती, तरी पण त्यांनी थोड्याशा गोष्टी सांगितल्या मला का बाबा हे नाही खायचं, ते नाही खायचं, गोड नाही खायचं, काय नाही खायचं. म्हणजे एक सुतत पाळतो तसंच आपण पाळतो. तर तुम्ही पण, मी तर बोलतो सगळ्या मराठी माणसांनी आपल्या ज्या धर्माला महाराजांनी जे हे दिलं का बाबा बलिदान दिलं, तर ते तुम्ही पण पाळलंच पाहिजे. तर करा तुम्ही पण. मी तर सांगतो ते, कारण आत्ताच मी आता बलिदान मासचं झालं, बोलून तर झालं. मला तर वाटतं एंट्री अजून तर देत नाही. तर मला बघू आता मी काय करू, विचार चालला आहे का चौकात जाऊ, कारण की इथं बघू. इथं आता 12च्या नंतरच निघेल इथं. तर इथं फायर शो होतं आहे का बघू ते जरा, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं ब्लॉगमध्ये दिसेल का बाबा काय, म्हणजे तुम्ही पण पुढच्या वेळेशी येऊन तुम्ही पण हे करू शकतात ते. चला बाई डायरेक्ट ढोलकी आणली आम्ही, फुल जोरात विषय. पोरं इथं थांबलेत, लय जण थांबलेत. आम्ही पण गाणे बिणे लावलेत. आता जरा आपण पण मॉलमध्ये जरा विषय करू ना. फक्त गाणं ऐका आता, फक्त गाणं ऐका.
वाईब. फुल वाईब. एंट्री भेटली आता आतमध्ये, तुम्हाला पण दाखवतो तू. सेटअप बघा कसा भारी काम केलाय, एक नंबर. पूर्ण किल्ले बिल्ले सगळे दिले तिथं, पूर्ण इतिहास दिलेला आहे, किती किल्ले होते, काय किल्ले होते, महाराजांचं माहिती दिली पूर्ण. एक टाईम लुक बघा. बाई लय जण आहेत, कारण की लय जण व्हिडिओ काढायला आलेत, लय जण आलेत. पब्लिक बघा पुरा आहेत लय जण म्हणजे. चला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. तो मोहपाडा म्हणून गाव, मराठवाडा नाही रे, मोहपाडा. चला भावना चालले आता पुढे बदलापूर गावात चालले आता. चाललं बदलापूर गावात आता, पाया पडायला मंदिर आता. तुम्हाला दाखवतो मंदिरात, तुम्हाला माहिती का नाही माहिती पण दाखवतो तुम्हाला. चला पोहोचले मंदिराच्या इथं. आता बदलापूर गावात मंदिर आहे. आता गाणे तर स्लो केलेत, कारण की परत आपल्यामुळे कोणाला पब्लिकला त्रास नको म्हणून. तर आता पोहोचतोय, तुम्ही पण बघा. चाललंय रिक्षात, चाललंय वाईफ वेगळे वाईफ नाही माहिती नाही. कारण बदलापूर गावामध्ये तुम्ही आले ना तर तिथंच ती ZP स्कूल आहे ना, तिथून राईट मारला ना, लेफ्ट मारला ना तर तुम्हाला एंट्री भेटेल डायरेक्ट. तिकडंच बदलापूर गावाला जायला तिथं प्रवेशद्वार आहे. तर बघा मी पण पाया पडतोय आता. महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाशा शामियान्यात खाने दौलत डुले देवा, खाने खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवा ठेकेला, पोटामंदी बिचवा ठेकेला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. चला आता तर चाललंय जरा बघू, आता पुढे चाललंय. कारण की बस स्टॉपला एकदा महाराजांचं हे स्मारक आहे, तर आता तिथं चाललेलं आहे. तिथून मग चौकात जाणार आहे. चौकात आपलं जे मेन आहे चौकात, तिकडे जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बघू पुढं कल्याण साईडला जाण्याचा विचार आहे माझा. तर चाललाय विचार, कारण की जो मेन कल्याणला जो आहे ना तिथं जाणार आहे मी पण. माझा त्याला विचार झाला का आता जाऊ, जिथून पुढं झालं ना तिथं पुढं पण जाऊ, भिवंडीला पण जायचा विचार आहे माझा. आता जसं टाईम भेटेल आपल्याला पुढे, कारण की आता तर ही गाडी मी लावतो चार्जिंगला. पाठी तर रिक्षाच आहे आपली, रिक्षा तर पुढं जाणार आहे मी पण. कारण की बघा अजून लय माणसं तिथं ढोलपथक पण हे होतात आहेत. तर बाई उद्या पण ऑर्डर असेल ना यांची, जरा वादन असेल उद्या. तर चालले पुढं, तुम्हाला दाखवतो आता पुढं काय असेल. पोरं माणसं आता परत स्मारकच्या इथे चालेल, बदलापूर गावात चालेल. रॅली निघाली म्हणजे आता छोटे मोठ्या रॅली निघतच राहतील. आता उद्याचा तो ब्लॉग पडणार आहे. नाही तर माझा जो विचार झाला हाच कंटिन्यू आता मग रात्रीचा दाखवावा, आणि त्यानंतर डायरेक्ट उद्या सकाळी हा कंटिन्यू करावा. कारण की उद्या सकाळचा जो ब्लॉग असेल तो मेन असणार आहे आपला. आज तर मी आलेलो बदलापूर गावात, म्हणजे आपला मी बोललो आज जरासा हे असेल तर बाबा फायर शो असेल. तर आता डायरेक्ट मला तर वाटतं हाच जॉईन डायरेक्ट उद्या करावा.
बघू चला करतो काहीतरी का हा सेपरेट टाकू. मला हा विचार झाला. आता मी 1-2 जणांचे सजेशन घेतो आणि त्याच्यानंतर मी करून टाकेल ते. आता द्राक्ष घेतले का पप्पा 3-4 दिवस बोलत होते ना का बाबा लय दिलेत त्यांनी भाई 1 किलोच्या वरतीच असेल पाहिजे का तुला. त्यांनी दिले 1 किलोच्या वरती असेल. 40 रुपयात आहे 1 किलोच्या वरती भेटले. डायरेक्ट 100 रुपये किलो होते. डायरेक्ट लय दिलेत म्हणजे एवढे दिलेत ना त्यांनी. लय हिसाबाच्या बाहेर दिलेत. तुम्हाला दाखवतोय बघा. लय म्हणजे 700-800 ग्राम तर असेलच नक्कीच बाई. त्याचा लास्ट म्हणजे तो घरीच जात होता तर त्यांनी दिलेत मला पण बाई. सलाम आहे त्याला पण बाई. का त्यांनी पण मोठा मन ठेवून दिलाय बाई. नाही तर आजकाल कोण कोणाला काय नाही द्यायचं. चला म्हणून आलतो बस स्टॉपच्या इथं. पाटील तर तुम्हाला दिसतच असेल पूर्ण. महाराजांची मूर्ती अख्खी दिसत असेल. तुम्ही पण बघा 1 नंबर सजवलेली आहे. तुम्हाला वरती जाऊन आता मी पण पाया पडते. तुम्ही पण या. जवळून बघा 1 नंबर सजवलेली. चला भाऊ चाललोय आता. बघू पुढे चाललोय आता. कारण की आता चाललोय चहा प्यायला परत. कारण की नेवालीला. हा तू काय केलं मला सांग. काय केलं मला सांग ना. इथे येऊन सांग ना. तो काय करतो माहिती आहे बट. तो जाऊन आहे ना त्या फोटोवर आहे ना क्लिक करतो असा फोटो. अरे भाई काय विषय भाई. कुठं चाललाय. एवढं रात्री आम्ही चाललो मग तोपर्यंत. एवढं रात्री जायचं ना कोणाच्या इथं. बघा व्ह्यू बघा. व्ह्यू बघा कसा आहे व्ह्यू. म्हणजे केलंय पोरांनी मेहनत केली. साफसफाई आहे इथं ठेवली बऱ्यापैकी. साफसफाई आहे. लय पब्लिक अजून पण जागे आहे आणि येतात तिथे. कारण की साफसफाई ठेवली इथं. कोणाला चला पुढं आता पुढच्या यायला चाललोय बघा. उद्या तर महाराजांची जयंती तुम्हाला पण माहिती. आता माहिती म्हणजे एवढं तर तुम्ही ब्लॉग बघता ते. आता माहिती मी एकच प्रश्न 10 वेळा बोलतो. कारण की थोडंसं नवीन आहे. नवीनमध्ये जरासा होतं विषय का बाबा सुचत नाही पटापट काय बोलावं आणि काय नाही बोलावं. मस्त बॅनर बघा. 1 नंबर बॅनर लावला. मला तर म्हणजे हा फोटो जे ना मी जेव्हा बघतो ना तेव्हा एवढं माझे आवडतं ना. 1 नंबर काम होतं. अख्खं भगवं केलेलं आहे. उद्या तर मूल जोरात आहे भाई. त्यांचं मूल जोर नाही. चला आता पहिला गाडी लावते. गाडी लावून मग रिक्षामध्ये फिरणार आहे आता पद्धतशीरमध्ये. जरा बघू कुठे कुठे डेकोरेशन भारी केलं आहे महाराजांचे. आणि एक व्ह्यू तुम्हाला म्हणजे एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. का जिथे महाराजांचे स्मारक आहे तिथे आपण जाऊन पाया पडणार आहे. प्लस तुम्हाला पण दाखवणार का बाबा कुठलं चांगलं आहे. म्हणजे कुठलं म्हणजे चांगलं तर सगळ्याकडेच आहे. महाराज जिथे आहेत तिथे सगळंच चांगलं आहे भाई. मी तर म्हणतो. पण कसं एक डेकोरेशन करणं म्हणजे ज्या मंडळाचं चांगलं आहे म्हणजे नियोजन चांगलं आहे. कार्यक्रम चांगले आहेत. जरा डेकोरेशन या सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोच पुढं. चला चालेल मी मग गाडी आता लावतो चार्जिंग लावून पुढे. आता इथे मला इथून लांबून दिसतंय का मी 1 नंबर केलेलं आहे. म्हणजे थोडंसं दिसतंय का नाही माहिती नाही. पुढे बघा भगवं दिसतंय तुम्हाला. दिसतंय का तुम्हाला दाखवतो. चला पुढं थोडंसं पुढं झाला थोडंसं. हे बघा भगवं इथं केलेलं आहे. एकदम पताके लावलेले आहेत. चेक ओहो कसं आहे. 1 नंबर केलेलं आहे बघा ना. ते जे केलं आहे ना 1 नंबर केलेलं आहे. म्हणजे छोटंसंच हे पण 1 नंबर. जो झुंबर जो हे लावलाय आणि सगळ्यांचे हे लावलेत बघा गाडी लावायला. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो काय होतं आणि काय नाही. चला म्हणून बदलापूरवरून डायरेक्ट आले डोंबिवलीनंतर आता बघा डोंबिवलीला महाराजांचं जे मेन स्मारक आहे तिथं आलेले. तुम्ही पण बघा आता मी तुम्हाला दाखवतो. बघा समोरून पण दाखवेल तुम्हाला. थांबा आता का चेक करा एकदा बघा. आता इथून चालले पुढं आता चहा प्यायला चालले. तर त्याचा तर मी एवढा काढत नाही कारण की मोबाईलला चार्जिंग नाही आपल्या आयफोनला. तर बघू दुसऱ्या मोबाईलमधून थोडंसं शूट करून थोडीशी क्वालिटी डल होईल त्याची. तर ते करून मी तुम्हाला टाकतो. चला बघा. सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. आज शिवजयंती आहे
तर कालचा ब्लॉग तर आपला झालेला आहे, तर आज आपण त्यालाच कंटिन्यू करून आपण हे करणार आहे का बाबा दोन्ही एकसाथच दाखवणार आहे, कालचं पण रात्रीचं पण आणि आजचं पण आपण जिथे जिथे जाणार आहे तिकडचं. तर आता आम्ही चाललोय, आता पहिला बदलापूर गावात चाललोय, परत एकदा पाया पडणार आहेत आम्ही, अजून बाबू पण आले, आमचे सगळे चाललोय आम्ही, बॉड बीट सगळे जण आहेत. तर आम्ही चाललोय, आता पोहोचतोय आम्ही तिथंच का निघाले, अजून येतोय वाटते बाबू आमचे खाली येते, तयार होऊन येते आता तशी. तर चालूय आम्ही, बघू. पोरं रील बिल काढतात आहेत, तुम्हाला दाखवतात, ते पण काहीतरी हे करतात आहेत, तुम्हाला दाखवतो का म्हणजे अजून सेटअप चाललंय त्यांच्यावर, सांगू का. ते महाराजांचं हे करून दाखवतात आहेत, म्हणजे एकदा प्रौढ प्रथा पुरंदर बनतात ना आपला, त्यांचा सेटअप चाललाय अजून. बाकीचे आम्ही पण आहेत जरा वेगळी. काय करतोस, खेळायला आली तू जे केला बापाला, कधी केला, कसा केला दाखव, कसं केलं, कसं केलं, चेकआउट. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव हर महादेव. त्यांचे रील पण झालेले आहेत आता पूर्ण. तोपर्यंत तुम्ही कसं आहे एकदम किल्ल्यांचे ना हे दिले, माहिती दिलेली आहे तिथं, सगळे प्राचीन काळातले भाले बिले आणले तिथे. काय करते बाबा, आता देऊ त्यांच्याकडं, बघा तुम्ही वाचा पूर्ण. ए हातमध्ये नाही जायचं, बाहेर ये. इकडे आतमध्ये नको. महाराजांचे फ्रेम पण आहे तिथे जवाचे आहेत, हे बघा तलवारी आणल्या तिथं. म्हणजे जर सगळं प्रदर्शन केलंय का जेव्हा जेव्हाचं आहे तेव्हा त्याचं सगळं चिलकत विलकत, कट्ट्यार विट्ट्यार, वाघ नख पण आहेत वरती बघा. हे तर मी पहिल्यांदाच बघितलंय, म्हणजे बघितलंय मी पण बघितलंय एकदा दोनदा. एकदम बघा एकदम भारी केलेलं आहे. काय लिहिलंय बघा, एक नंबर सजवलंय. आमचे बाबू पण इथं खेळते. बाबू कुठं आली तू, मग तू जय केला का. तिला पण काय वाटत नाही, म्हणजे एवढं तापलं आहे ना खाली तरी पण काय वाटत नाही तिला. त्यात कामच करणारे चपला घालतात ते, त्यांना आता मी जाऊन बोलणार आहे जरा, तर तुम्ही चप्पल घालून डायरेक्ट आतमध्ये येतात आहेत. प्रॉपर विषय समजत का नाही काय माहिती पोरांना. सगळे काढलेले तुम्हाला दाखवतो जरा. अपमध्ये विषय आहेत पोरं बिरं आपली बॉडवेट, बाकी सगळे चाललो आहे आम्ही पण. चला तर व्हिडिओ तर काढून झालंय. खायला बसलेलो पण ते काय दाखवलं नाही कारण की थोडीशी रश होता, लईच गर्दी होती. तर सॉरी. तर कसं होतं का जरासं हे होतं, जरा ऑकवर्ड वाटत होतं थोडंसं, म्हणजे माणसांना. आपल्याला काय लाजबीज नाही, आता भाई ब्लॉग तर काढायला घेतलाय तर आपल्याला काय लाजबीज नाही. तर कसं थोडीशी माणसं होती दुसरी म्हणून काय ब्लॉग काढला नाही तिथे. आणि खाण्याच्या बद्दल काय सांगायचं आपल्याला, का दाखवत बसायचं. खाणार आणि उठलो. आता निघालोय जरा, चाललंय एकाला पिकअप करायला चाललंय, जरा सोडायचं एकाला. तर मग त्यानंतर आता रात्रीचा जाणारच आहे मी. आता वाजलेत कधी 5 वाजायला आलेत. आता मी रात्रीचं निघणार आहे, म्हणजे रात्री म्हणजे 5 वाजता, आता 6-5 पर्यंत आता निघेल मी. कारण की आता सगळे फंक्शन चालू होणार आहेत. जाणता राजा पण आहे. अजून विचार झालाय बदलापूर नदीवर परत जावं, कारण फायर शो असेलच आज. कारण की काल नव्हता, काल झाला नाही, पण आज तर असेलच कंटिन्यू. तर बघू आपण तिथं पण जाऊ, जाणता राजा पण जाऊ. जेवढे कव्हरअप करायला भेटतील आपल्याला स्पॉट तेवढे सगळेच कव्हरअप करू आपण.
आणि तुम्हाला दाखवतोच, कारण की मी एवढं काय ब्लॉग मध्ये का बोलणार नाही. आता तुम्हाला फक्त बघायचंच आहे, कारण की बोलून बोलून आपण आपलंच फक्त बोलणार. पूर्ण बाकीचं तुम्ही पण बघा कसं काय आहे, कारण कसं नियोजन काय आहे ते. चला बाबा ना, आले आता ऑफिसला जरा की जरा बसतो जरा, कारण की अजून लय वेळ आहे. तर जातो ऑफिसला, आता ऑफिसला जाऊन दिसणार आहे. मग त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला दाखवतो. त्याचं मी निघाल ना तेव्हा मी चालूच करेन ब्लॉग. चला. पोळ्या बघा किती भारी काढल्यात, एक नंबर काढल्यात. चेक करा. ओजी काढली, ओजी लय भारी काढली बघा तुम्ही. हाताने काढलेली एक नंबर रांगोळी. रांगोळी बघा. एक नंबर रांगोळ्या काढल्यात एक एक जण. बघा लय जण पब्लिक, लय जण आले. भावना आलतो फायर शो बघायला, पण फायर शोच नाही काय, म्हणजे काय माहिती यावेळेस का नाही ठेवलाय म्हणून. जेवढं महाराजांची मूर्ती एवढी सजवली तरी पण फायर शोच नाही ठेवलाय. मेन म्हणजे माणसं त्याच्यासाठी येतात आणि एक बघण्यासाठी. आता इथं पोरं पण थांबलेले आहेत, खास घाईमध्ये आलतं तेवढा का फायर शोसाठी. पण फायर शोज नाही केला, आता काय माहिती. बघू आता आपण दुसऱ्याकडे जाऊ, दुसऱ्याकडे काय असेल फायर शो जरा क्लिक जरा करून बघू. चला आर्यनवनला दाखवतो तुम्हाला डायरेक्ट, का म्हणजे कसं फंक्शन त्यांचं चाललंय. तिथं झालं का डायरेक्ट घरी. मग चला. आर्यनवनला आलंय, शंभू महाराजांचं हे केलं, पूर्ण लुकआउट केलंय बघा. तुम्हाला दाखवतो चला. वर्णन बघा.
तुम्ही तर बघितलंच असेल आता शंभू महाराजांचं हे केलं अटक जेव्हा झाली तेव्हाच पूर्ण ऍक्ट केलं, छोट्या पोरांनी केलं म्हणजे ते का एक नंबर केलं. मला तर एवढं आवडलं ना का म्हणजे डिटेलिंग दिली, एकदम डिटेलिंग दिली पूर्ण. पण आमचा ब्लॉगच बघतोय मला समजत नाही मी यार रिव्ह्यू देत नाही तर मध्ये नुसता ब्लॉग. तुम्ही तर पूर्ण बघितलंच असेल ऍक्ट कसा केलं त्यांनी. तर एक नंबर जेवढं वर्णन केलं ना, जेवढं वर्णन इतिहास होता ना ते सगळं इतिहास पूर्ण केलं त्यांनी. का मला अजून तर फंक्शन चालूच आहे तिथं, तर मी आता निघतोय इथून कारण की आपलं एडिट करून कधी टाकणार आणि कधी हे करणार मी पण तेच विचार करतोय. तर आता मी निघतोय इथून, म्हणजे अजून ऍक्ट चालू आहे बघा जरा, तुम्ही पण दिसत असतील का नाही ते नाही माहिती, पण मी निघतोय. चला ब्लॉग इथंच एंड करतो मी आज. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.